मुलांनो, आज आपण दुसरी कविता बघणार आहे, ती म्हणजे आश्वासक चित्र. या आश्वासक चित्र आज आपल्याला ही कविता घ्यायची आहे. लक्ष द्या. कवयित्री आहेत नीरजा. कवयित्रीचं नाव, कवयित्री शब्द बघा कसा लिहायचा आहे. कवयित्री, स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका. त्यांचे निरन्वय, वेणा, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. ही जी कविता आहे आश्वासक चित्र, हे त्यांच्या निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहातून घेतलेली आहे. अनेक कथासंग्रहसुद्धा त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे. यामध्ये जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत, इंदिरा संत आणि भैरू रतन दमानी या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. हा झाला कवयित्रीचा परिचय. मुलांनो, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आश्वासक चित्र ही कविता निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहातून घेतलेली आहे. या कवितेची मध्यवर्ती कल्पना मी तुम्हाला सांगते. काय सांगितलं आहे या कवितेमध्ये? तर या कवितेत स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेलं आहे आणि कवयित्रीला विश्वास आहे की हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल. या कवितेतून व्यक्त झालेला विचार हा सार्वकालिक आहे आणि स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही एक चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचं मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावं आणि रुजावं या उद्देशानेच पाठ्यपुस्तकामध्ये या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. या पॅरेग्राफमधून ही जी मध्यवर्ती कल्पना आहे, यातून तुम्हाला कवितेत सांगितलेला संदेश, कवितेतून मांडलेली मध्यवर्ती कल्पना आणि कवितेतून दिलेला विचार तुम्हाला याच्यातून कळेल. म्हणून या कवितेत काय सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी या पॅरेग्राफमध्ये दिलेल्या आहेत. त्याचं तुम्ही व्यवस्थित वाचन करायचं. आता आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करू. बघा, इथे पहिले चित्र दिलेलं आहे. बघा, या चित्रामध्ये काय आहे? एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि इथे खिडकीमधून कोणीतरी बघत आहे. मुलीच्या मांडीवर एक बाहुली आहे, गॅस आहे, गॅसवर पातेलं मांडलेलं आहे आणि मुलगा हा बघा चेंडू दिसतो आहे. एकंदरीत तुम्हाला ह्या चित्राकडे थोडं निरीक्षण केल्यानंतर कळतं की काय होत आहे. आता मी प्रत्यक्ष कविताच वेळ न घेता बघा. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ऊन खूप पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये आडोशाला म्हणजे आडोशाला बसून एक मुलगी खेळते आहे. काय खेळते आहे ते सांगते नंतर, समोर सांगितलेलं आहे. आणि मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. झरोका म्हणजे खिडकी. या झरोक्यातून, खिडकीमधून मी पाहते म्हणजे कवयित्री बघत आहे की रोज एक मुलगी अगदी ऊन तापलेला आहे आणि तिथे उन्हाला टाळून आश्रयाला, आडोशाला बसून ती खूप वेळ खेळत असते आणि तिचा खेळ त्या खिडकीमधून बघत असतात. घराच्या खिडकीमधून काय खेळते ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. कोणता खेळ खेळते बघा? ती मांडीवर घेते बाहुलीला, आपल्या मांडीवरती बाहुलीला घेते, एका हाताने तिला थोपटते, आई नाही का छोट्या बाळाला थोपटते त्याप्रमाणे, आणि चढवते आधन भाताचं. आधन म्हणजे काय? तर आधन म्हणजे आपल्याला भात जर करायचा असेल पातेल्यात तर गॅसवर पाणी मांडलं जातं तापवायला, उकळवायला, आणि मग त्याच्यात तांदूळ टाकलं जातं. तर ते गरम पाणी तापायला जे मांडलेलं पाणी आहे त्याला आधन म्हणतात. आणि ती काय करते? आईप्रमाणेच आधन मांडते भाताचं. भात करायचं असतं भातुकली त्या इवल्याशा गॅसवर. भातुकली, आता भातुकली म्हणजे मुलींचा खेळ.
मुली जशा खेळतात ना छोटे छोटे खोटं खोटं, ते आपला सगळा संसार मांडतात आणि आपला छोटासा गॅस आणि मग त्याच्यावर छोटं खोटं खोटंच पातेलं मांडणे आणि पोळ्या करणे, भाजी करणे, त्या खेळाला म्हणजे लुटूपुटूचा एक खोटा खोटा संसार करणे याला भातुकलीचा खेळ म्हणतात. तर ती काय करते, आपल्या छोट्याशा भातुकलीच्या गॅसवर एका हाताने आधण मांडते, दुसऱ्या हाताने आपल्या बाहुलीला थोपटते मांडीवर, म्हणजे जसं आई करते स्वयंपाक करताना आपल्या मुलांनाही सांभाळते, आपलं स्वयंपाक पण करते, त्याप्रमाणे ती आईचं अनुकरण करत असते किंवा आजूबाजूला जे काही दृश्य बघते मोठ्यांचं त्याचं अनुकरण करत असते. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन आणि दुसऱ्या बाजूला काय होत आहे, चित्रात दाखवल्याप्रमाणे एक मुलगा हातात चेंडू घेऊन खेळतो आहे. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात आणि तो चेंडू खूप असा आकाशात वर उंच उडवतो आणि नेमकाच तो आपल्या ओंजळीत तो चेंडू झेलतो, कॅच करतो. तुमच्या भाषेत सांगायचं तर मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे, पण ही मुलगी काय करते की त्याच्याकडे मात्र कौतुकाने बघते. तिला आश्चर्य वाटते, बापरे हा मुलगा बघा किती छान असा आकाशात चेंडू फेकतो आणि अलगदपणे आपल्या ओंजळीत झेलतो. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. हिला काय वाटतं की आपणही करून बघावं, म्हणून ही मुलगी काय करते, ती बाहुलीला आपल्या बाजूला ठेवते आणि त्या मुलाजवळ जाते. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. कसब म्हणजे कौशल्य. हा मुलगा काय करतो, जो चेंडू खेळत असतो तो मुलगा, ती मुलगी जवळ आली की बळेच आपलं दाखवतो कौशल्य, पुन्हा तिच्या समोर चेंडू आकाशात वर फेकतो आणि परत झेलून दाखवतो. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. आता या मुलीला राहवत नाही, ती म्हणते मला पण दे चेंडू. तेव्हा तो हसतो तो मुलगा आणि तिला म्हणतो तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. अगदी तो तिला काय म्हणतो की हे तुझं काम नाही, म्हणजे त्याला असं म्हणायचं असते की तू चेंडू खेळू शकणार नाही, चेंडू खेळण्याचं काम माझं आहे, तुला नाही जमणार ते, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, तू स्वयंपाक कर, तू छान भाजी बनव, अशा प्रकारचं उत्तर तो तिला देतो. त्यावर ती काय म्हणते बघा, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. त्यावर ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. बघा तो किती छान तिला म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. या त्याच्या प्रश्नाचं किंवा त्याने म्हटलेल्या वाक्याचं ती उत्तर देते. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. बघा त्या मुलीचा आत्मविश्वास किती आहे की ती म्हणते की मी एकाच वेळी स्वयंपाक करायचं काम आणि चेंडू खेळायचं काम, मी दोन्ही कृती करू शकते. हा तिचा आत्मविश्वास आहे मुलांनो. आणि ती त्याला चॅलेंज करते. ती म्हणते तू करशील. प्रश्नार्थक चिन्ह आहे या ठिकाणी. विरामचिन्हांचा पण विचार करा. हा बघा, एकेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नार्थक चिन्ह, अशा या विरामचिन्हांचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. तो मुलगा शेवटी न राहून तिला चेंडू देऊन देतो. त्याला पण आश्चर्य वाटतं बरं का मुलीने दिलेल्या उत्तराचं. मग काय होते बघा, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. उंच उडालेला चेंडू आभाळाला शिवून ती काय करते, ती पण त्या मुलाप्रमाणे हातात घेतलेला चेंडू वर आकाशात फेकते आणि अगदी उंच गेलेला शिवून आभाळाला शिवून म्हणजे स्पर्श करून नेमका चेंडू तिच्या ओंजळीत येऊन पडतो. ती सुद्धा कॅच करते त्या बॉलला, त्या चेंडूला. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. मुलाला खूप आश्चर्य वाटते, बापरे ही मुलगी अगदी आपल्यासारखंच, म्हणजे काही प्रॅक्टिस नाही तिची, कोणत्याही प्रकारचा सराव नाही, पण तिने अलगद चेंडू आकाशात फेकला आणि आपल्या ओंजळीत झेलला. त्याला आश्चर्य वाटते. आता बघा, तशी हसून म्हणते ती हसून आता त्या मुलाला काय म्हणते, आता तुझा नंबर आहे. मी तुझं काम करून दाखवलं, आकाशात चेंडू फेकून
अलगद ओंजळीत झेलण्याचं काम मी केलं. आता तुझा नंबर आहे, आता तू करून दाखव. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. आता त्याचा नंबर आहे, आता त्याला मुलीचं काम करायचं आहे, स्वयंपाक करायचं आहे. तो मांडी घालून गॅस समोर बसतो. दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. आता त्याला दोन्ही काम एकदम जमत नाही आहे. एका हाताने बाहुलीला थोपटायचं, दुसऱ्या हाताने पातेलं मांडायचं. जशी ती मुलगी करत होती तसं तो करत नाही. तो पहिले दोन्ही हाताने बाहुलीला थोपटून झोपवतो आणि मग शोधतो पातेलं भाजीसाठी. आणि बाहुली झोपली की मग त्याच्या दृष्टीने भातुकलीच्या खेळातला हा सगळं सीन आहे, दृश्य आहे. आणि मग तो काय करतो, आता भाजीसाठी त्या खोट्या खोट्या गॅसवर पातेलं मांडतो. हे सगळं दृश्य कवयित्री आपल्या घराच्या खिडकीतून बघत असतात. मुला मुलींचा हा खेळ बघत असतात. मग त्यांना काय वाटतं, हळूहळू शिकेल तोही. हा लेखिकेला असलेला, कवयित्रीला असलेला विश्वास आहे. त्या म्हणतात, आज त्याला दोन्ही कृती जमलेल्या नाही आहे, पण हळूहळू शिकेल तोही. भविष्यात तोही दोन्ही गोष्टी करायला शिकेल. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, बाहेर जाऊन आपलं नोकरी करून, आपलं कौशल्य दाखवून, आपलं अस्तित्व निर्माण करून, पुरुष असून सुद्धा घर सांभाळणं हे सुद्धा तो करू शकेल. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. आज जशी ही मुलगा आणि मुलगी या कवितेत काय केलेलं आहे की मुलगा आणि मुलगी हे प्रतिकात्मक, हे प्रतिनिधित्व करत आहे उद्याच्या जगाचं, भविष्याचं. मुलगा हा पुरुषाचं प्रतिनिधित्व करतो आणि ही मुलगी जी आहे हे स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते आहे की उद्या जाऊन आपलं भविष्य, आपल्या समाजातील दृश्य काय असणार आहे, तर स्त्री आणि पुरुष हे एकत्र असणार आहे, एकत्र काम करणार आहे आणि दोघेही एकमेकांची कामं करणार आहे. आता कामं विभागलेले राहणार नाही आहे की मुलीचं काम म्हणजे चूल आणि मूल सांभाळणे आणि मुलाचं फक्त बाहेर जाऊन फक्त पैसे कमवणे एवढंच राहणार नाही आहे. तर आज मुलगा आणि मुलगी या भातुकलीतल्या खेळाप्रमाणे दोघेही एकमेकांची कामं करणार आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. बघा, कवयित्रीचा विश्वास आहे की आज माझ्या घराच्या खिडकीतून मला उद्याचं भविष्य दिसतं आहे, की उद्याचं मला उत्साहवर्धक वातावरण दिसते आहे की उद्या काय होईल, भविष्य कसं असेल, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र, ज्या ठिकाणी सगळे खेळ एकत्र खेळले जातील, कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही, मुलगा मुलगी असा भेदभाव राहणार नाही, कुठलंच क्षेत्र विभागलेलं राहणार नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष हे आपलं अस्तित्व निर्माण करतील आणि दोघांमध्ये पण सामंजस्य असेल, दोघांमध्ये पण सहकार्याची वृत्ती असेल, असं चित्र कवयित्रीला दिसतं आहे. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. जसं या भातुकलीच्या खेळामध्ये आपल्याला दिसतं आहे, या भातुकलीच्या खेळामध्ये जसे हे दोघंही जण म्हणजे मुलगीसुद्धा चेंडू उडवते आणि त्याचाही प्रयत्न आहे की दोन्ही कामं करण्याचा, म्हणजे वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात हा भातुकलीतला खेळ जो आहे हा प्रत्यक्षात आपल्याला दिसणार आहे. हातात हात असेल दोघांचाही, दोघंही एकमेकांना सहकार्य करून, एकमेकांना विश्वासात घेऊन सामंजस्याने दोघंही आपला संसार करतील आणि दोघंही आपलं अस्तित्व निर्माण करतील, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू. बाहुली आणि चेंडू हे दोघांच्याही हातात असेल, याचाच अर्थ दोघंही, स्त्री पुरुष समानता या ठिकाणी कवयित्रीला सांगायची आहे की या ठिकाणी दोघेही असतील, दोघंही आपलं काम करतील आणि इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार. जर असं झालं तर अतिशय चांगला असा समाज निर्माण होईल, असं चित्र कवयित्रीला या ठिकाणी दिसते आहे. ही अशी मुलांनो कविता आहे. या कवितेचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. निरर्थकाचे पक्षी या
कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे.